तुम्हाला ETF म्हणजे काय माहिती आहे का? इमॅजिन करा की तुम्हाला NSE मधले टॉप 50 स्टॉक्स घ्यायचे. ऑप्शन 1, तुम्ही हे 50 स्टॉक्स वेगवेगळे घेऊ शकता, किंवा ऑप्शन 2, तुम्ही या 50 स्टॉक्सचे एक ETF घेऊ शकता. सो ETF म्हणजे नक्की काय? ETF म्हणजे बास्केट ऑफ स्टॉक्स किंवा स्टॉक ऑफ स्टॉक्स. म्हणजे 50 कंपन्या वेगवेगळ्या खरेदी करण्याऐवजी तुम्ही फक्त एकच ETF बाय करू शकता. आणि जर हा ETF तुम्हाला सेल करायचा असेल तर जस्ट लाईक स्टॉक मार्केट, तुम्ही हा ETF स्टॉक एक्सचेंजवर लाईव्ह प्राईसवर सेल करू शकता. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन म्युच्युअल फंड अँड ETFs? ETF स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होतात एक्झॅक्टली लाईक शेअर्स. म्हणजे मार्केट चालू असताना तुम्ही लाईव्ह प्राईसवर ETF बाय आणि सेल करू शकता. बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ ETF इज ETFचे चार्जेस हे बऱ्याच म्युच्युअल फंडपेक्षा फारच कमी असतात. सो सिम्पल वर्ड्समध्ये ETF म्हणजे असा म्युच्युअल फंड जो स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होतो. म्हणूनच त्यांना म्हणतात एक्सचेंज ट्रेडेड फंड. आणि थ्रू ETF तुम्ही आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. गेल्या वर्षभरात काही इंटरनॅशनल ETFsनी 30, 50, 70% रिटर्न्स दिले आहेत. आणि पुढील काही व्हिडिओजमध्ये आपण हे इंटरनॅशनल ॲज वेल एज डोमेस्टिक ETFs रिव्ह्यू करूयात आणि आयडेंटिफाय करूया की तुम्हाला तुमच्या फायर जर्नीसाठी यातले कुठले ETFs उपयोगी पडतील. जर हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्ही आत्ता सध्या कुठल्या ETF मध्ये इन्व्हेस्ट करत आहात का.